नमस्कार मंडळी, मी कोकणी माणूस बाबू दादा. काय समजले तर काल रात्री पाऊस पडला होता, त्याच्यानंतर आज दिवसभर आणि भरपूर पाऊस पडला, त्यामुळं खूप भारी वातावरण आहे. आता ऑफिसमधून सुटलो आहे, बघतोय बाहेर तर एकदम मस्त पाणी झालं आहे, एकदम फ्रेश आणि एनर्जेटिक, अगदी एक्साइटेड उत्साही वातावरण आहे. तुम्हाला कंपनी दाखवतो माझी. ही बघा समोर ही जी काचेची बिल्डिंग आहे ती माझी कंपनी आहे. आणि इथून बाहेर पडलो की हा आहे समोर ठाणे बेलापूर हायवे, आणि त्याच्या पलीकडं तो रबाळे स्टेशन आहे. चला आता आपण निघूया. चला, मस्त फ्रेश वातावरण आहे, घरी जायला मजा येणार आहे चालत चालत. पण मित्र कोण नाही आहेत, नाही तर काहीतरी पार्टी बिर्टी केलेली असती. एकटाच आहे नेमका. दोघं तिघंजण आहेत, ते गावाला गेलेत. काल दोघंजण गेले, त्यातल्या एकाचं लग्न आहे म्हणून, आणि एक होता तो आज गेला. अजून पण पाऊस थोडा रिमझिम चालू आहे. तेव्हा तुम्हाला रस्त्याचा व्ह्यू दाखवतो जरा हायवेचा. हा बघा, एक नंबर वाटतं ना. मला तर वाटतं ना 12 महिने असंच काहीतरी वातावरण पाहिजे, म्हणजे थोडा थोडा पाऊस पडतच राहायला पाहिजे. जसा इंग्लंड जपानमध्ये वगैरे पडतो ना तसा. आपल्याकडं पडला तर भरपूर पडतो, नाही तर लय ऊन पडतं. मला तर वाटतं इंग्लंड जपानमधली माणसं जास्त वेळ आणि जास्त इफेक्टिव्हली काम करतात. त्यामागचं कारण तिथलं वातावरणच असतं. तिकडं असंच असतं मला, जेवढे आपण व्हिडिओ बघतो तिकडच्या देशांमध्ये, युरोपियन देशांमधले, तर तिकडे उन्हाळा वगैरे असं काय नाही, कधी पण तिकडे हिरवगार दिसतं आणि पावसाचेच वातावरण दिसतं. आपल्याकडे असं पाहिजे होतं, पण नको. आपल्याकडे आहे तेच बेस्ट आहे, कारण वातावरणात नेहमी होणारे बदल महत्त्वाचे असतात. एकच एक असेल तर त्यातली मजा निघून जाते. हा बघा, हा ब्रिज आहे हायवे क्रॉस करायला. त्यामुळे माझी कंपनी आहे, त्यामुळे स्टेशनच्या मागच्या एंडला, तर तिकडं परत इकडे येऊन क्रॉस करायला लागतं. पहिला मधनं हायवे क्रॉस करायला होता, पण तो आता बंद केली. काय करून चालत जातो आता. गरम गरम वडापाव खायचा विचार आहे, बघूया. तोंड भाजला आधी खातो मग व्हिडिओ. तुझं अरे सुरुवातीला नाही करायचं कधी असं. सुरुवातीला नाही रे, एंडिंगला आराम करायचा. एंडिंगला तर भाई खेचायचं असतं. गाड्याला गेली जेवढीच भाई आणि कधी होते वॉशिंग मशीन आहे. 8 मिनिट चांगले वॉशिंग मशीन. ठाणे स्टेशन आता वेस्टला गेलो की चालायला सुरुवात.